नमस्कार नमस्कार नमस्कार. व्हॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा आली मध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. अरे तुम्हा लोकांची तर कमालच आहे. काल आम्ही नुसतं जाहीर केलं की आमच्या वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत आणि तुम्ही अक्षरशः SMS चा पाऊस पाडलात. आणि असेच SMS पाठवत राहा, कारण तुमच्या SMSना वेटेज आहे 50% आणि महागुरूंच्या मार्क्सना वेटेज आहे 50%. त्याशिवाय त्यावरूनच ठरणार आहे की पुढच्या आमच्या भागांमध्ये कुठल्या अप्सरा आपल्याबरोबर राहणार आहेत आणि कुठल्या अप्सरांना या रंगमंचाचा निरोप घ्यावा लागणार आहे. तेव्हा 57575 वरती SMS पाठवायला विसरू नका. चला तर मग आजचे आपले परफॉर्मन्सेस सुरू करण्यापूर्वी स्वागत करूया आपल्या गुरूंचं. मयूर वैद्य, फुलवा खामकर आणि मधल्या खुर्चीत बसण्याचा मान मिळवणारी दीपाली विचारे. आणि आता स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं. महागुरु सचिन पिळगावकर यांचं. ह्या आठवड्यात आपल्या बरोबर गेस्ट जज म्हणून आहेत निर्मितीताई सावंत. निर्मितीताई, कसं वाटतंय तुम्हाला आज देखील इथे उपस्थित राहून? मी सांगितलं तुला कालच की मला खूप आनंद झालाय आणि मला सांगितलं यानी की परफॉर्म करायला मिळणार आहे, त्यामुळे मी त्याची वाट बघतेय. पण त्यांच्याशी कट्टी आहे माझी. कट्टी काय त्यांच्याशी? मला कालच्या एपिसोडला त्यांनी सांगितलं होतं देणार परफॉर्म करायला, तर ते दिलं नाहीये. कट्टी? कुटुंब प्रमुखांशी कट्टी? सर काय कुटुंब म्हटलं की या सगळ्या गोष्टी होणारच आहे का. ही माझी फॅमिली मेंबर आहे आणि ती फक्त आज किंवा कालची नाही तर वर्षोनवर्ष आहे आणि तशीच राहणार आहे. त्यामुळे तिला पूर्ण अधिकार आहे हे सगळं करायला. पण तरी कट्टी आहेच. या कट्टीवरनं मला एक किस्सा आठवतोय. आमच्या कॉलनीमध्ये एक आजोबा राहत होते आणि जेव्हा जेव्हा मी त्या आजोबांकडे जायचो तेव्हा ते त्यांच्या बायकोला म्हणजे आजीला सारखे म्हणायचे, ओ माय स्वीट हार्ट, हाक मारताना माय लव्ह, माय जान, असे सतत हाक मारायचे. तर मी आजोबांना म्हटलं, आजोबा तुमचं वय 76 वर्ष, आजींचं वय 75 वर्ष, या वयात देखील तुम्ही त्यांना स्वीट हार्ट, माय लव्ह, माय जान अशी हाक मारता, किती चांगलं आहे ना. तर ते म्हणाले, नाही काय झालंय, 10 वर्षांपूर्वी मी तिचं नाव विसरलोय. आता जर मी तिला नाव विचारलं तर ती माझ्याशी कट्टी घेईल, म्हणून हेच बरं आहे, स्वीट हार्ट, लव्ह, जान. हो 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 हो, मला माहिती आहे. नाही, तुम्ही माझ्याशी आता कट्टी घेण्यापूर्वी आपले परफॉर्मन्सेस आपण सुरू करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या पहिल्या अप्सरेचं, गिरिजा ओक हिचं.
ओए जलीत तो कसम से कोयला हो गई उत्थे है ओए ओए कुड़ी इथे आ जा ओए थोडे नाल गल करनी आ जा तू इथे आ. इथे ये ना पण मला वाटलंच तू आता हा पानसट विनोद केला म्हणून मी नाही येणार तिकडे. हा विनोद पानसटे म्हणून नको येऊस ती जागा आपली नाहीये ही जागा आपली आहे म्हणून इथे ये. हा ती गुरूंची जागा आहे महागुरूंची जागा आहे तिथे आपण जायचं असतं का आपण इथे की नाही त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं असतं की नाही ही भावना माझ्या मानेशी संबंधित आहे का ग करेक्ट. हा पण एकंदरीत परफॉर्मन्स अप्रतिम झाला. थँक्यू. दीपाली विचारे गिरिजा खूप छान कॅरी केलास तू हा अख्खा डान्स. तर तुझी एनर्जी कशी पुरेल असाच तो कम्प्लीट कोरिओग्राफ केला होता आणि तू मस्त वावरलीस पण म्हणजे लाईक प्रॉपर प्लेसिंग्स घेऊन आणि इट वॉज व्हेरी नाईस. थँक्यू. गिरिजा मलाही परफॉर्मन्स खूप आवडला तू तो सुंदर कॅरी केलास व्हेरी नाईस. निर्मिती ताई खूप मस्त नाचलीस काय एनर्जी होती तुझी मी खूप एन्जॉय केला. मी कालच्या एपिसोडला पण तुझ्याबरोबर इथे नाचत होते आणि आजही तशीच नाचत होते. मस्त केलं सॉलिड धतिंग केलीस. थँक्यू. आता पाहूया महागुरूंचं काय मत आहे. गिरिजा ब्युटिफुल परफॉर्मन्स थँक्यू सर. व्हेरी वेल कोरिओग्राफ्ड आणि पर्टिक्युलरली द बिगिनिंग पोर्शन म्हणजे त्या इंट्रो आणि मुखडा हा जो काही तुम्ही दणक्यात सुरू केलात त्यात बरेचसे चेंज ओव्हर्स होते रिदमचे ते सगळे तुम्ही प्रोजेक्ट केलेत परफॉर्म केलेत. म्हणजे नुसतं थटाक थटाक करणं आणि थर्रक थर्रक करणं याच्यात फरक असतो. ते सगळेचे सगळे तुम्ही केलेत. विशेषतः तुमचं लाइनिंग मला खूप आवडलं. तुम्ही एक हात सरळ ठेवून जो दुसऱ्या हाताने जे तुम्ही केलं अप्रतिम दिसलं. थँक्यू. त्याबद्दल मयूर काम. नमस्कार मी गिरिजा ओक. माझा कोड नंबर आहे 5. तुम्हाला जर माझा हा डान्स आवडला असेल तर मला नक्की वोट करा. वोट करण्यासाठी टाईप करा EPE स्पेस 5 आणि पाठवा 57575 ला. MTNL आणि BSNL ग्राहकांनी वोटिंग कसं करायचं ह्याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर आहे. धन्यवाद.